मणिपुरी आणि कथ्थक यांच्यासारख्या अवघड नृत्य क्षेत्रात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते। कैलासवासी श्रीमती जयललिता यांनी चित्रपट क्षेत्रात काम करीत असताना MG रामचंद्रन यांच्या समवेत 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला। सन 1984 ते 1989 पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या। त्यानंतर सन 89 मध्ये तमिळनाडू विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या। त्यानंतर सन 91, 2001, 2011, 2015 व 2016 अशा 5 वेळा त्यांनी तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशय प्रभावीपणे उत्तम कार्य केले। या काळात त्यांनी राज्याच्या विकासाचे व लोकहिताचे अनेक निर्णय घेतले होते। एक लोकप्रिय नेत्या अशीच त्यांची ख्याती होती। अध्यक्ष महोदय, श्रीमती जयललिता यांना जपान, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांचे दौरे करत असताना खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला होता आणि जवळजवळ 4 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट बहाल केली होती। 2दा डॉक्टर ऑफ लेटर्सनी त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते। त्यांना 1972 मध्ये तमिळनाडू सरकारचा कलाई ममानी अवॉर्ड मिळाला होता। 91 मध्ये मद्रास युनिव्हर्सिटीने त्यांना डिलीट बहाल केली होती आणि 92 साली त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही डॉक्टर MGR मेडिकल युनिव्हर्सिटीने पदवी बहाल केली होती। याशिवाय मदुराईची कामराज युनिव्हर्सिटी कृषी विद्यापीठ आणि चेन्नईच्या डॉक्टर आंबेडकर कायदा विद्यापीठानेही त्यांना पदवी बहाल करून सन्मानित केले होते। युक्रेनच्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डिफेन्स कमिटीने जयललिता यांना गोल्डन स्टार ऑनर अँड डिग्निटी अवॉर्डने सन्मानित केले होते।